काय करू भाजी, काय करू भाजी. चला लावला डाळ भात. तसं पण पोरांना आवडतो आणि मला पण घरात आवडतोच सगळ्यांना. फक्त तोंडी लावायला चटपटीत काहीतरी त्याच्यासोबत पाहिजे. मग काय, मी मस्त डाळ वगैरे शिजून घेतली आणि गरम तेलामध्ये जिरे मिरची फोडणी दिली आणि हिरवी मिरची आणि लसूण मस्त दळून घेतली. कारण की आज हिरव्या मिरचीमध्ये मी दळलेल्या मिरचीमध्ये डाळ बनवणार आहे. म्हणजे तिखट असं काहीतरी खाऊशी वाटत होतं ना. पण काय सांगू, जेव्हा ती गरम तेलामध्ये दळलेली मिरची टाकली, काय तो खमंग असा वास. खरं सांगू, असं वाटत होतं ना मस्त अशी खरपूस खरपूस मिरची तळून घ्यावी आणि पळीभर अशी खाऊन घ्यावी. पण काय आहे ना, खायला तर गंज गोड लागल, पण नंतर काय होईल समजू शकतं ना. मग मनालाही आवर घातला आणि तोंडालाही. बाई, डाळीमध्येच तिला फोडणी दिलेली बरी. वाटलं असतं फिक्या मिरच्या तळून खाय. म्हणून मी डाळ भात बनवून घेतला आणि इकडे मस्त हिरव्या मिरच्या कापून घेतल्या. आणि ह्या हिरव्या मिरच्या फिक्या आहे बरं का. अशा मस्त कापल्या, 4 बी त्याच्या फोडणी करून आणि पहिले ना पोंगे तळून घेतले तोंडी लावायला. मग मी तेलामध्ये ना गरम गरम तेलामध्ये मस्त हिरव्या मिरच्या टाकल्या तळण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी झाकण कसं पकडले. का माहिती? कारण की जेव्हा आपण तेलामध्ये अशा मिरच्या टाकतो ना, त्याची बी इतकी डेंजर उडते ना. एकदा असंच माझ्या तोंडावर उडली ती, इतका डेंजर चटका बसला होता. तर मग हे कधीही लक्षात ठेवा की मिरच्या तळताना कधीही असं झाकण धरून ठेवायचं थोडा वेळ आणि मग मिरची चांगल्या सर्व टाकल्या का थोडं हलवून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचं. तर इकडे पोंगे तळले होते, पण तोंड काय शांत बसतंय? नाही 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 नाही, थोडंसं काहीतरी कुरमुरीत खाल्लंच पाहिजे. मग काय, मस्तपैकी नाही का पोंगे खायचं काम चाललं होतं. म्हटले चला डाळ भात तर झाला आहे, मिरची पण होस तर आपण 2-4 पोंगे खाऊन घेऊ. मग काय, इकडे माझा स्वयंपाक रेडी आहे.